नमस्कार. या जंगलामध्ये आमचं ब्राह्मण भोजन सुरू आहे आणि जंगलामध्ये वानर देखील आहेत. बरं, आपलं नाव काय? विद्याधर विनायक फडके. विद्याधर विनायक फडके, आंबेरी, मालवण. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मालवण भागात जंगलात ब्राह्मण भोजन व देवदेवतांच्या साक्षीने देवचार, भूतपिशाच व ठिकाणदार यांची शांती व गणेश पूजा का केली जाते. कोकणातील मालवण भागात दाट जंगल, डोंगर, समुद्रकिनारे आणि प्राचीन देवस्थानांची परंपरा हजारो वर्षापासून जपली गेली. या भूमीत लोकांच्या श्रद्धा, निसर्ग आणि अदृश्य शक्तींविषयीचा आदर यांचा एक अनोखा संगम दिसून येतो. म्हणूनच काही ठिकाणी ब्राह्मण भोजन, देवदेवतांच्या साक्षीने पूजा, देवचार, शांती, भूतपिशाच बाधा निवारण आणि ठिकाणदारांची मान्यता अशा विधी आजही पारंपरिक पद्धतीने केले जातात. आज आपण या परंपरेमागील सांस्कृतिक, धार्मिक आणि लोकविश्वासातील अर्थ समजून घेणार आहोत. कोकणात प्रत्येक गावात ग्रामदेवता असते. काही ठिकाणी जंगलातील जागा, वड, पिंपळाच्या झाडे, जुने दगड, ओढे किंवा स्मशानाजवळील भाग देवस्थान किंवा राखणदारांची जागा मानली जाते. लोकांच्या मते अशा ठिकाणी देवचार व ठिकाणदार किंवा अदृश्य रक्षक शक्ती वास्तव करत असतात. देवचार हा शब्द अनेकदा गावाचा रक्षक किंवा जंगलातील अदृश्य पहारेकरी म्हणून वापरला जातो. काही लोक त्याला नकारात्मक शक्ती मानतात, तर काही जण त्याला गावाचे संरक्षण करणारा मानतात. पूर्वी जंगलातून प्रवास करणारे लोक शेतकरी किंवा गुराखी अशा जागांना नमस्कार करून पुढे जात असत, कारण त्यांचा विश्वास होता की निसर्गातील प्रत्येक शक्तीचा आदर केला तर संकट कमी होते. त्यामुळे जंगलातील अशा जागी पूजा, नारळ, अगरबत्ती, कोंबडा आणि प्रसाद अर्पण करण्याची परंपरा तयार झाली. ब्राह्मण भोजन या विधीमागेही एक मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. हिंदू परंपरेत अन्नदान व सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एखाद्या घरात सतत अडचणी येणे, भीती वाटणे, अपघात होणे किंवा मानसिक अस्वस्थता निर्माण होणे अशा वेळी लोक देवतांची शांती करतात. त्या शांतीमध्ये ब्राह्मणांना भोजन घालणे म्हणजे पुण्यकर्म मानले जाते. श्रद्धेनुसार यामुळे पूर्वज, देवता आणि अदृश्य शक्ती संतुष्ट होतात आणि घरात शांतता निर्माण होते असे मानले जाते. काही भागात भूतपिशाच शांती असे शब्द वापरले जातात, पण याचा अर्थ नेहमीच भयावह नसतो. अनेकदा हा लोकविश्वास, मानसिक भीती, सामाजिक समज आणि धार्मिक श्रद्धा यांचा एकत्रित परिणाम असतो. जुन्या काळी वैद्यकीय किंवा मानसिक आरोग्याविषयी माहिती कमी असल्यामुळे अनेक गोष्टींना अदृश्य शक्तींचे कारण मानले जाई. त्यामुळे गावातील मांत्रिक, गुरव आणि पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा विधी केले जात. या सर्व विधींमध्ये गणेश पूजा विशेष महत्त्वाची असते, कारण गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता मानले जाते. कोणतेही धार्मिक कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. जंगलातील शांतीपूजा असो, वास्तुशांती असो किंवा देवचार विधी, सुरुवात गणपतीच्या नामस्मरणानेच केली जाते. श्रद्धेनुसार त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कार्य निर्विघ्न पार पडते. कोकणातील काही गावांमध्ये ठिकाणदार हा शब्द विशिष्ट जागेचा रक्षणकर्ता आत्म्यासाठी वापरला जातो. काही लोककथांनुसार एखाद्या जागेवर पूर्वी साधू, वीर पुरुष किंवा गावासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींचा संबंध असतो. त्यामुळे त्या जागेला पवित्र मानले जाते. गावकरी अशा ठिकाणी वर्षातून एकदा तरी पूजा करतात. हे केवळ भीतीपोटी नसून तर परंपरा आणि पूर्वजांविषयी आदर म्हणूनही केले जाते. या परंपरांकडे अंधश्रद्धा किंवा भीती म्हणूनच पाहणे योग्य नाही, कारण यात लोकसंस्कृती, निसर्गपूजा, सामाजिक ऐक्य आणि मानसिक समाधान यांचे अनेक स्तर दडलेले आहेत.
जेव्हा संपूर्ण गाव एकत्र येऊन पूजा करते, भोजन करते आणि देवदेवतांचे स्मरण करते, तेव्हा समाजात एकोप्याची भावना वाढते, लोकांना मानसिक आधार मिळतो आणि परंपरा पुढील पिढीकडे पोहोचते. तथापि कोणतीही श्रद्धा, माणुसकी, विज्ञान आणि विवेक यांच्या विरोधात जाऊ नये हे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या काळात आरोग्य, मानसिक तणाव किंवा सामाजिक समस्यांसाठी योग्य वैद्यकीय आणि सामाजिक मदत घेणे आवश्यक आहे. परंपरा जपत असताना विवेक आणि सकारात्मकता ठेवणे हीच खरी संस्कृती आहे. कोकण आणि विशेषतः मालवण भागातील या परंपरा लोकजीवनाशी इतक्या घट्ट जोडलेल्या आहेत की त्या केवळ धार्मिक विधी नसून त्या भूमीच्या इतिहासाचा, भीतीचा, श्रद्धेचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत भाग आहे. हीच कोकणातील लोकसंस्कृतीची खरी ओळख आहे. श्रद्धा, निसर्ग आणि परंपरेचा हा अद्भुत संगम आहे. तुमचा मोबाईल नंबर काय हो? 90 49 55 55 17. 90 49 55 55 17.